विधान परिषदेत घोडेबाजार झाल्याचा आरोप. काँग्रेसचे 5 उमेदवार विकले गेले. वडेट्टीवारांच्या खळबळजनक कबुलीनंतर विरोधक विरुद्ध सत्ताधारी आमने-सामने. तर घोडेबाजार रोखण्यासाठी सुनेत्रा पवार लोकसभेत विधेयक मांडणार. पुण्यातील माघारीवरून महाविकास आघाडीत रणकंदन सुरू. चर्चा करून माघार घेतल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा काँग्रेसनं फेटाळला. राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय लवकरच होईल. राज्यसभेच्या जागेबाबत सुनेत्रा पवारांचं विधान. तर अनेकांच्या नावाच्या चर्चा होत असतात. भुजबळांवरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना कॉक्रोच म्हणणं योग्य नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. ओबीसी प्रमाणेच मराठा समाजाला सवलती मिळणार. शैक्षणिक योजनांबाबत शासन निर्णय जारी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात. दुर्गराज रायगडावर उसळला शिवप्रेमींचा महासागर. राज्यासह देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल. 48 तासात मोसमी वारे तळकोकणात दाखल होणार. तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर. बारामतीत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी. तर इंदापुरात कृषी मंत्री भरणेंकडून नुकसानीची पाहणी. प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. सलून व्यवसायाला महागाईचा फटका. केस कटिंग, दाढी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार. सलून सेवा दरात 20% वाढ. अभिनेते रितेश देशमुख यांना झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव. गिरिजा ओक, सचिन कुमावत, सिद्धेश लोकरेसह जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कारानं सन्मान. महाराष्ट्राचा महासोहळा आज रात्री 8 वाजता पहा झी 24 तासवर.